नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्नांची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। हे सर्व प्रश्न पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, जिल्हा परिषद भरती असेल, महाराष्ट्रामधील जवळपास सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, चित्रकूट हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? चित्रकूट हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, चित्रकूट हा धबधबा इंद्रावती या नदीवरचा तो एक महत्त्वपूर्ण धबधबा आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, अहिराणी ही भाषा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या भागामध्ये बोलली जाते? अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये बोलली जाते? तर अहिराणी ही भाषा महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी अहिराणी ही भाषा प्रामुख्याने बोलली जाते। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, रेड्डी हे बंदर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रेड्डी हे बंदर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं बंदर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, रेड्डी हे बंदर महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण बंदर आहे। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, पंढरपूर हे शहर भीमा या नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात, महाराष्ट्रामधले पहिले स्मार्ट विलेज खालीलपैकी कोणतं आहे? महाराष्ट्रामधले पहिले स्मार्ट विलेज खालीलपैकी कोणतं आहे? तर महाराष्ट्रामधले पहिले स्मार्ट विलेज हरिसाल हे असून ते अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात, भारतामधला सर्वात लहान संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? भारतामधला सर्वात लहान संघराज्य प्रदेश खालीलपैकी कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप हा भारतामधला सर्वात लहान संघराज्य प्रदेश आहे। प्रश्न क्रमांक सातवा पाहूयात, पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर पोंगल हा सण ऑप्शन क्रमांक 1 आहे, तामिळनाडू राज्यामध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 8वा पाहूयात, पाके-पागा हा महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यासंबंधीचा आहे? पाके-पागा हा महोत्सव खालीलपैकी कोणत्या एका राज्यासंबंधीचा आहे? तर पाके-पागा हा महोत्सव अरुणाचल प्रदेश या राज्याशी तो संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 9वा पाहूयात, धर्मशाळा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? धर्मशाळा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर धर्मशाळा हा जिल्हा हिमाचल प्रदेश या राज्यामधला तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 10वा पाहूयात, आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? आग्रा हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर आग्रा हे शहर यमुना या नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 11वा पाहूयात, पहिली बौद्ध धम्म परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली होती? पहिली बौद्ध धम्म परिषद खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरली होती? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे, पहिली बौद्ध धम्म परिषद ही राजगृह या ठिकाणी ती भरली होती। प्रश्न क्रमांक 12वा पाहूयात, थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे? थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? तर थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र केरळ या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 13वा पाहूयात, म्यानमार या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? म्यानमार या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी म्यानमार या देशाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 14वा पाहूयात, राजा रवी वर्मा हे खालीलपैकी कोणत्या एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होते? राजा रवी वर्मा हे खालीलपैकी कोणत्या एका गोष्टीसाठी प्रसिद्ध होते? तर विद्यार्थी मित्रांनो, राजा रवी वर्मा हे चित्रकला या गोष्टीसाठी ते प्रसिद्ध होते। प्रश्न क्रमांक 15वा पाहूयात, सन 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा खालीलपैकी कोणी संमत केला होता? सन 1904 मध्ये प्राचीन स्मारक कायदा खालीलपैकी कोणी संमत केलेला कायदा आहे? तर
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे सन 1904 मध्ये प्राचीन स्मारक हा कायदा लॉर्ड कर्जने तो संमत केला होता। प्रश्न क्रमांक 16 पाहूयात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सन 1923 मध्ये लंडन विद्यापीठाने खालीलपैकी कोणत्या एका प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी बहाल केली होती? तर त्यांचा प्रबंध खालीलपैकी कोणता एक प्रबंध होता? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी, या ठिकाणी त्यांचा तो प्रबंध होता। प्रश्न क्रमांक 17 पाहूयात। पिट्स इंडिया हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी मंजूर झालेला कायदा आहे? पिट्स इंडिया, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे पिट्स इंडिया हा कायदा सन 1784 या वर्षी तो कायदा संमत करण्यात आला होता। प्रश्न क्रमांक 18 पाहूयात। गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे श्रीपाद अमृत डांगे हे गांधी वर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 19 पाहूया। चौदार तळे सत्याग्रह कोठे आणि कोणत्या वर्षी झाला होता? चौदार तळे सत्याग्रह कोठे आणि कोणत्या वर्षी झाला होता? विद्यार्थी मित्रांनो चौदार तळे सत्याग्रह हा सन 1927 मध्ये महाड या ठिकाणी तो झाला होता। प्रश्न क्रमांक 20 पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे सन 1674 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 21 पाहूयात। लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते? लिंबाच्या रसामध्ये खालीलपैकी कोणते ॲसिड असते? तर लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक ॲसिड या ठिकाणी हे लिंबाच्या रसामध्ये प्रामुख्याने असते। प्रश्न क्रमांक 22 पाहूयात। पाण्याचा प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? पाण्याचा प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं आहे? तर पाण्याचा प्रवाह क्यूसेक्स, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 23 पाहूया। इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो? इलेक्ट्रिक बल्बमध्ये खालीलपैकी कोणता वायू हा भरलेला असतो? तर इलेक्ट्रिक बल्बमध्ये नायट्रोजन हा वायू प्रामुख्याने भरलेला असतो। प्रश्न क्रमांक 24 पाहूयात। पॉलिग्राफ हे यंत्र खालीलपैकी कशा संबंधीचं यंत्र आहे? पॉलिग्राफ हे यंत्र खालीलपैकी कशा संबंधीचं यंत्र आहे? तर पॉलिग्राफ हे यंत्र खोटे बोलणे ओळखणे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 25 दुधाचे दही होणे याला खालीलपैकी कोणता बदल म्हणतात? दुधाचे दही होणे याला खालीलपैकी कोणता बदल म्हणतात? तर विद्यार्थी मित्रांनो दुधाचे दही होणे यांना रासायनिक बदल, ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 26 पाहूयात। नागरी सेवा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? नागरी सेवा दिन म्हणजे सिव्हिल सर्व्हिस डे खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? तर नागरी सेवा दिन हा 21 एप्रिल या दिवशी नागरी सेवा दिन असतो। प्रश्न क्रमांक 27 पाहूयात। रेड क्रॉस या संस्थेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? रेड क्रॉस या संस्थेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर रेड क्रॉसचं मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी रेड क्रॉसचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 28 पाहूयात। ऊर्जा अक्षय दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? ऊर्जा अक्षय दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे 20 ऑगस्ट या दिवशी ऊर्जा अक्षय दिवस असतो। प्रश्न क्रमांक 29 पाहूयात। कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणी लिहिलं होतं? कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? कोसबाडच्या टेकडीवरून, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अनुताई वाघ या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 30 लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामध्ये आहेत? लक्षद्वीप बेटे खालीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? तर लक्षद्वीप ही बेटे अरबी समुद्र यांच्यामधली ती बेटे आहेत। प्रश्न क्रमांक 31 पाहूयात। भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? भारत
स्वातंत्र्य झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष त्यावेळी खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आचार्य कृपलानी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 32 पाहूयात. सन 1848 ते सन 1856 या काळामध्ये अनेक संस्थाने खालीलपैकी कोणी खालसा केली होती? तर या काळामध्ये अनेक संस्था लॉर्ड डलहौसी यांनी या काळामध्ये अनेक संस्थाने खालसाही केली होती. प्रश्न क्रमांक 33 पाहूयात. वास्को द गामा यांनी कालिकत येथील खालीलपैकी कोणत्या एका व्यापाऱ्याकडून सवलती मिळवल्या होत्या? वास्को द गामा यांनी कालिकत येथील खालीलपैकी कोणत्या एका व्यापाऱ्याकडून व्यापारी सवलती ह्या मिळवल्या होत्या? तर वास्को द गामा यांनी झामोरिन या राजाकडून व्यापारी सवलती ह्या मिळवल्या होत्या. प्रश्न क्रमांक 34 पाहूयात. मुस्लिम लीगची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? मुस्लिम लीग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर मुस्लिम लीगची स्थापना सन 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना ही झाली होती. प्रश्न क्रमांक 35 पाहूयात. हरिजन सेवक संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? हरिजन सेवक संघ यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर महात्मा गांधी यांनी हरिजन सेवक संघाची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 36 पाहूयात. न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणाची आहेत? तर ही वर्तमानपत्रे डॉक्टर ॲनी बेझंट यांची ती वर्तमानपत्रे आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. नेपोलियन ऑफ इंडिया असे खालीलपैकी कोणास म्हणतात? नेपोलियन ऑफ इंडिया असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? तर नेपोलियन ऑफ इंडिया असे समुद्रगुप्त यांना नेपोलियन ऑफ इंडिया असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 38 पाहूयात. ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी कार्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सुरू केलं होतं? ताराबाई मोडक यांनी आदिवासींसाठी कार्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सुरू केले होते? तर त्यांनी ते कार्य ठाणे जिल्ह्यामध्ये ते सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 39 पाहूयात. भारतीय दंड संहिता यांचा निर्माता खालीलपैकी कोण आहे? भारतीय दंड संहिता यांचा निर्माता खालीलपैकी कोण आहे? तर लॉर्ड मेकॉले हे यांचे निर्माते आहेत. प्रश्न क्रमांक 40 पाहूयात. फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? फॉरवर्ड ब्लॉक यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 41 पाहूयात. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपती उत्सव कोणत्या वर्षापासून सुरुवात केली होती? लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपती उत्सव खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सुरुवात केली होती? सन 1893 या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 42 पाहूयात. अनिल, समीर, वात हे खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? अनिल, समीर, वात हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर हे सर्व शब्द वायू या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. तंबाखू, पगार, बटाटा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बटाटा, तंबाखू, पगार हे खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? तर ते सर्व शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. सला नाते हे खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? सला नाते. तर हे सर्व चतुर्थ विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न पाहूयात. अनिल हे खालीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे? अनिल. तर अनिल हे आत्माराव रावजी देशपांडे यांचं ते टोपण नाव आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. नीलकंठ हा शब्द खालीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे? नीलकंठ हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका समासाचं उदाहरण आहे? नीलकंठ. तर बहुविग्री समास या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. कटक हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? कटक हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? कटक. तर कटक हे शहर महानदीच्या ते काठावर आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. कॉफीच्या उत्पादनामध्ये देशामध्ये अग्रेसर राज्य खालीलपैकी कोणतं आहे? कॉफीच्या उत्पादनामध्ये. तर कॉफीच्या उत्पादनामध्ये कर्नाटक राज्य हे देशामध्ये सर्वात जास्त अग्रेसर असलेलं राज्य आहे. प्रश्न क्रमांक 49 पाहूयात. समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे? समवर्ती सूचीमध्ये विषयांची एकूण संख्या किती आहे? तर समवर्तीमध्ये एकूण 52 एवढी विषयांची संख्या आहे. प्रश्न क्रमांक 50. साखरेचे कोठार असे खालीलपैकी कोणत्या एका
देशाला म्हटले जाते साखरेचे कोठार? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकला क्लिक करून तुम्ही जॉईन करू शकता.